चला नमस्कार, मी पियुष थोरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामबद्दल खूप महत्त्वाचे अपडेट तुमच्याशी शेअर करणार आहे। सर्व टेलिग्राम चॅनलवरती मागच्या अर्ध्या घंट्यापासून जे नोटिफिकेशन सगळ्यांना मिळालं आहे त्याबद्दल महत्त्वाचे अपडेट देणार आहे। याच्या अगोदरच तुम्हाला जेव्हाही डिपार्टमेंटला महत्त्वाच्या ज्या व्हॅकन्सी अपडेट आहेत त्या किती व्हॅकन्सी अपडेटचे जे आहे ती मागणीपत्र पोहोचलेलं आहे हे तुम्हाला मी 2 आठवड्यापूर्वीच मागच्या आय थिंक 12-13 तारखेला याची अपडेट दिली होती, ज्या दिवशी हे मागणीपत्रक जे आहे MPSCच्या ऑफिशियल डिपार्टमेंटकडे पोहोचण्यात आलेलं होतं। तर त्याच्याबद्दल तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये कमेंट बऱ्याच जणांनी केल्या की एक्झॅक्ट हे नोटिफिकेशन जे आहे खरं आहे की खोटं आहे, त्याचंच एक स्पष्टीकरण किंवा त्याचंच एक प्रूफ म्हणून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामविषयीची मागचा व्हिडिओ तुम्हाला बनवला होता, तर त्याची एक महत्त्वाची माहिती देईल। त्या अगोदर जर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर एक्झामचे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलेलं नसेल तर तुम्ही या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता। येणाऱ्या आरोग्य विभागाची भरती असेल, ड्रग इन्स्पेक्टरची स्पेसिफिक भरती असेल, आपली MPSCची किंवा बाकीच्या UPSCच्या भरत्या असतील ज्या की सेंट्रल लेवलला राबवल्या जातात, त्या एक्झामच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टर एक्झामविषयी या आपल्या टेलिग्राम चॅनल ड्रग इन्स्पेक्टर एक्झामच्या टेलिग्राम चॅनलवरची भेटत असतात। त्याचबरोबर महत्त्वाच्या नोट्स, महत्त्वाच्या अशा प्रकारच्या ज्या PDF असतात ज्या की तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टर एक्झामसाठी महत्त्वाच्या ठरतील, त्या सर्व महत्त्वाच्या अपडेट ड्रग इन्स्पेक्टर एक्झामविषयी तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती मिळत असतात। त्याचबरोबर आयडियल फार्मसी कोचिंग आपला आणखीन एक चॅनल आहे ज्याच्यामध्ये फार्मर रिलेटेड सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती मिळत असतात। तर आपण चालू करूयात आजच्या व्हिडिओला। दोन्ही टेलिग्राम चॅनलचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत, तिथून तुम्ही मला जॉईन करू शकता। आणि नवीन असेल तर या यूट्यूब चॅनलला नक्की जॉईन करा। येणाऱ्या आरोग्य भरतीच्या एक्झाम असतील किंवा महाराष्ट्रात जेवढे एक्झाम राबवल्या जातात फार्माविषयी त्या सर्व महत्त्वाच्या एक्झामच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी या यूट्यूब चॅनलवरती भेटत असतात, त्यामुळे तुम्ही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला इथे जॉईन करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं नोटिफिकेशन जाणून घेणार आहोत आपण। जसं की तुम्ही वर बघू शकता, ड्रग इन्स्पेक्टर या आपलं महत्त्वाची जी पोस्ट आहे त्याच्याविषयी हे जे नोटिफिकेशन आहे आपल्यासाठी आजच्या डेटला खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तर वर बघू शकता तुम्ही अन्न व औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत, आणि वर तुम्ही बघू शकता महत्त्वाचे जे सन्माननीय सदस्य आहेत त्याची नावं वर मेन्शन केलेली आहेत। सन्माननीय अन्न व औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय, तर खाली बघू शकता तुम्ही राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागात सहाय्यक आयुक्त याच्या पोस्ट ज्या आहेत 2022 मध्ये भरल्या गेलेल्या आहेत। याचे जो पेपर झाला 2022 मध्ये सुद्धा झालेला होता, त्याचबरोबर 2012ला सुद्धा झालेला होता। तर आता याचे दोन्ही पेपर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत। नोटिफिकेशनसुद्धा तिथे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये भेटून जाईल। ज्या लोकांना असिस्टंट कमिशनरसाठी प्रिपेअर करायचं आहे, जे ऑलरेडी ड्रग इन्स्पेक्टर आहेत किंवा ज्यांना 5 वर्षाचा अनुभव आहे, असे लोक या एक्झामसाठी भरू शकत होते फॉर्म, त्याच्याविषयी सेपरेट व्हिडिओ मी देईल। ज्या लोकांना 3 किंवा 5 वर्षाचा फार्माचा अनुभव आहे किंवा जे लोक ड्रग इन्स्पेक्टर आहेत त्यांना असिस्टंट कमिशनरसाठी प्रिपेअर करायचं आहे, तर ही 2022 मध्ये ऑलरेडी ॲड पब्लिश झालेली होती, ज्याच्यामध्ये जवळपास 15 एवढ्या जागा फिलअप केल्या होत्या आय थिंक। त्याच्याविषयी मी सेपरेट तुम्हाला व्हिडिओ देईल तुम्ही जर एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर। त्याच्यानंतर औषध निरीक्षक म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर व रसायनशास्त्रज्ञ इत्यादीची जवळपास 702 पदे मंजूर असून प्रत्यक्षात केवळ 375 अधिकारी कार्यरत असून 50% पदे रिक्त असल्याचे माहे डिसेंबर 2024च्या दुसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले आहे। तर तुम्ही बघू शकता जवळपास 702 पदं हे वेगवेगळ्या 3 महत्त्वाच्या ज्या पोस्ट आहेत, ज्याच्यामध्ये आपलं सहाय्यक आयुक्त ड्रग्स असेल, औषध निरीक्षक ड्रग इन्स्पेक्टर असेल आणि रसायनशास्त्रज्ञ असेल, अशा महत्त्वाच्या 3 पोस्टसाठी 702 पदे रिक्त असून ॲक्च्युअलमध्ये जवळपास 375 अधिकारी या कामासाठी जे आहेत ते सध्या कार्यरत किंवा ॲक्च्युअली एवढ्या पोस्ट ज्या आहेत त्या भरल्या गेलेल्या आहेत किंवा लोक याच्यामध्ये कार्यरत आहेत, आणि असून 50% पदे हे रिक्त असल्याचं माहे डिसेंबर 2024च्या दुसऱ्या सप्ताहात निदर्शनास आलं। त्याच्यानंतर खालचा पॉईंट बघा, औषध निरीक्षकाची म्हणजे आपल्या ड्रग इन्स्पेक्टरची 119 पदे रिक्त असल्याने बनावट औषधांचा तपासणी अहवाल येण्यास विलंब होत असल्याचे त्याच दरम्यान निदर्शनास आले आहे। हे खरे आहे किंवा काय, तर हे लक्षात येतेच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जवळपास 119 जागा टोटल व्हॅकन्सी असं सांगितलं होतं, आणि जवळपास 109 जागेचं जे व्हॅकन्सी मॅट्रिक्स आहे हे MPSCकडे पोचलं, हे तुम्हाला मी मागच्या आठवड्यामध्ये सांगितलेलंच होतं। आता ह्या खालच्या ज्या अपडेट आहेत ऑलरेडी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत की औषध निरीक्षक नसल्याने जो त्यांच्या यंत्रणेवरती ताण येत आहे किंवा जे मनुष्यबळ कमी भासत आहे त्याच्याविषयी खालची महत्त्वाची पूर्ण अपडेट आहे, हे जाणून घेऊयात आपण। अनेक जिल्ह्यामध्ये औषध तपासणी प्रयोगशाळांमध्ये नमुना घेण्यासाठी एकही औषध निरीक्षक नसल्याचे
औषधाचे घेतलेले नमुने व बनावट औषध गोळ्या याची तपासणी होत नसल्याने बनावट औषध कंपन्या नियंत्रण राहत नाही. प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अन्य व बनावट औषधी गोळ्याचे नमुने घेण्यात कार्यरत कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याचा त्याचा औषध व परवाना व औषध तपासणीवर विपरीत परिणाम होत असल्याचे खरे आहे किंवा काय. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेवढ्याही पोस्ट रिक्वायर्ड तेवढ्या फिलअप न केल्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टी ज्या घडत असल्यामुळे खाली महत्त्वाची माहिती आणखीन त्यांनी मेन्शन केलेली आहे जी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सद्यस्थिती सहाय्यक आयुक्त औषधे असिस्टंट कमिशनर आपण ज्याला म्हणतो, ज्याची ऑलरेडी पोस्ट मी तुम्हाला सांगितले फिलअप केलेले आहे. संवर्गाची 67 पदे मंजूर आहेत, त्यापैकी 56 पदे भरलेली असून 11 पदेही रिक्त आहेत. आता असिस्टंट कमिशनर ड्रग्ज तुम्हाला मी सांगितलं 22 मध्ये जी आहे ती पोस्ट झालेली आहे, फिलअप केले आहेत. जवळपास त्याच्या 67 एवढ्या व्हॅकन्सी ज्या आहेत त्या व्हॅकंट आहेत. फक्त 56 एवढ्या व्हॅकन्सी ज्या आहेत त्या फिलअप केलेल्या आहेत आणि 11 पदे सध्या रिक्त आहेत. त्याची सुद्धा जाहिरात काही दिवसामध्ये येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात क्रमांक 202/2022 दिनांक 19/3/2022 अन्वये सध्या रिक्त व संभाव्य रिक्त पदाकरिता एकूण 15 पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तो मी सांगितल्याप्रमाणे 2022ला एक्झाम पब्लिश झाली होती, 2023ला याच्या एक्झाम झाल्या होत्या. या सर्व तुम्हाला PDF टेलिग्राम चॅनलवरती पेपरसहित अवेलेबल आहेत. आता खाली आपल्यासाठी महत्त्वाची हा पॅराग्राफ आहे. औषध निरीक्षकाच्या मंजूर 200 पदापैकी 152 पदे रिक्त आहेत, त्यापैकी 109 पदे भरण्यासाठी दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगा सादर करण्यात आलेले आहे. तुम्हाला याच डेटला मी ड्रग इन्स्पेक्टरचं 109 जागेचं वॅकन्सी मॅट्रिक्स MPSCकडे पोहोचलेलं आहे, याच्याबद्दल अपडेट दिलीच होती. तर ते तुम्हाला इथं कुठंतरी क्लिअर झालेलं दिसत असेल. तर अपेक्षा आहे थोड्या दिवसामध्ये आपल्याला जवळपास ड्रग इन्स्पेक्टरचं MPSCच्या अंतर्गत जवळपास 109 जागेचं जे नोटिफिकेशन आहे ते लवकरात लवकर बघायला मिळेल. सर्व एकंदरीत या हालचालीवरून आपल्याला असं लक्षात येत आहे की जेवढाही त्यांच्या जी संस्था आहे किंवा जे काम करण्याची पद्धत त्याच्यावरती एकंदरीत या सर्व गोष्टीवरती ताणतणाव येत असल्याने मनुष्यबळ कमी भासत आहे. त्याचबरोबर मागे सुद्धा काही जिल्ह्यामध्ये ज्या बनावट औषधे गोळ्या आहेत त्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. एकंदरीत सर्व गोष्टीवरून थोड्या दिवसामध्ये नक्कीच हे नोटिफिकेशन आपल्याला जवळपास 109 जागेचं ड्रग इन्स्पेक्टरचं नोटिफिकेशन बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर इथे नवीनसुद्धा 11 जागेचं जे असिस्टंट कमिशनर ड्रग्ज याचं जे नोटिफिकेशन आहे हे सुद्धा काही दिवसामध्ये फिलअप केले जातील. ह्या वॅकन्सी याच्यावरून आपल्याला इथं क्लिअर होईल. आता खाली तुम्हाला मी मेन्शन केलेलं आहे की मागं जी एक्झाम झाली होती तुमची सहाय्यक आयुक्त औषध असिस्टंट कमिशनर ड्रग्ज गट अची पोस्ट होती, ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं 23 ऑगस्ट 2023चं नोटिफिकेशन आहे. सिलेबस बदल असेल किंवा बाकीच्या एक्झाम बदल आहे, सर्व गोष्टी तुम्हाला इथं मुद्दाम मेन्शन केल्या आहेत. किंवा जे लोक एक्झामसाठी भविष्यामध्ये प्रिपेअर करणार असतील, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे 3 किंवा 5 वर्षाचा, जे लोक ऑलरेडी ड्रग इन्स्पेक्टर आहेत त्यांनी सुद्धा हे पोस्ट फिलअप करू शकत होते. तर त्याचा सिलेबस खाली थोडक्यात तुम्हाला मेन्शन केलेला आहे. याच्यावरती सेपरेट मी इलिजिबिलिटीवरती सेपरेट व्हिडिओ देईल की कोणते कोणते लोक यासाठी फॉर्म फिलअप करू शकत होते, याचे फॉर्मची बेसिक इलिजिबिलिटी काय होती. तुम्ही बघू शकत होते जवळपास 100 प्रश्न होते. असिस्टंट कमिशनरला माध्यम इंग्रजी होतं. एकूण एका प्रश्नात 200 गुण होते आणि कालावधी मात्र 1 तास म्हणजे 60 मिनिटे तुम्हाला दिली होती, ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे होते. पेपरचा पॅटर्न तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेला आहे. पेपरसुद्धा तुम्हाला 2012चा आणि 2022-23चा पेपर तुम्हाला टेलिग्रामवरती मी टाकलेला आहे. जो प्रश्नपत्रिकेचा हार्डनेस होता तो पदवी म्हणजे डिग्री लेवलचा होता आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ लेवलची तुमची ही परीक्षा होती. आणि 25% निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटली. जर तुमचे 4 प्रश्न चुकले असते तर तुमचा 1 मार्क याच्यामधनं जे मेन प्रश्न आहे त्याच्यामधनं मायनस करण्यात आला असता. अशा प्रकारची निगेटिव्ह सिस्टीम एकंदरीत आपल्याला याच्यामध्ये बघण्यात आली होती. आणि खाली जर तुम्ही सिलेबस बघितला असिस्टंट कमिशनरचा, की तुम्हाला वेळोवेळी मी सांगतोय की असिस्टंट कमिशनर ड्रग्ज आणि आपलं ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस सेम टू सेम आहे, जे की तुम्हाला स्क्रीनवरती इथं क्लिअर होत असेल. याच्यामध्ये फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मॅकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजी अशा प्रकारचे टॉपिक्स होते. पॅथोफिजिओलॉजी, फार्मॅकोफिजिओलॉजी, त्याच्यानंतर टॉक्झिकोलॉजी, तुमची मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री ऑफ द फार्मास्युटिकल्स अशा प्रकारचे टॉपिक्स त्याच्यामध्ये हे सब टॉपिक दिलेले होते. ज्याच्यामध्ये ज्युरिस्प्रुडन्स असेल, तुमचं हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी असेल, तुमचं ॲनालिसिस असेल, हे खाली मेन्शन केलं होतं. जनरल नॉलेज रिलेटेड फार्मास्युटिकल मेडिसिनमध्ये खाली अशा प्रकारचे 14 टॉपिक मेन्शन केले होते आणि इंटेलिजन्स टेस्टविषयी अशा प्रकारचे प्रश्न मेन्शन केले होते.
10 नोव्हेंबर 2022ला हे नोटिफिकेशन पब्लिश करण्यात आले होतं, सिलेबस पब्लिश करण्यात आला होता, जो की सेम टू सेम आपल्या ड्रग इन्स्पेक्टर्स या पोस्टला 100% मॅच करतो. खाली आता ड्रग इन्स्पेक्टरसुद्धा मी सिलेबस तुम्हाला बऱ्याच वेळेस एक्सप्लेन केला आणि सेम टू सेम तुम्ही बघू शकता. पॅथोफिजिओलॉजी, फार्मॅकोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, टॉक्झिकोलॉजी आणि खाली हे 14 पॉईंट असं 2015चा हा सुद्धा सिलेबस तुम्ही बघू शकता, जो की सेम टू सेम मी सांगितलं आल्याप्रमाणे असिस्टंट कमिशनरसोबत 100% मॅच आहे किंवा एकच सिलेबस तुम्हाला म्हणता येईल. दोन्ही पोस्ट आहे, जो की ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप बीमध्ये गट ब मध्ये येते आणि असिस्टंट कमिशनर ही गट अ ग्रुप एमध्ये येत असते. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती. तुम्हाला थोड्या दिवसामध्ये नक्कीच आपल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या 100पेक्षा जास्त जवळपास 109 जागेचं नोटिफिकेशन आपण अपेक्षा करू शकतो थोड्या दिवसामध्ये बघायला मिळेल. याचा एलिजिबिलिटी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी कवर केली, सिलेबससुद्धा बऱ्याच वेळेस तुम्हाला मी याचा एक्सप्लेन केलेला आहे. थोड्या दिवसामध्ये याच्यावरती आणखीन काही महत्त्वाचे अपडेट किंवा घडामोडी जर घडल्या तर नक्कीच तुम्हाला मी याच यूट्यूब चॅनलवरती त्याची अपडेट देईन. जर या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे त्याचं आपलं पुस्तक आहे, ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम सेंट्रल अँड स्टेट वाईज सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ज्याच्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टरच्या असतील, CDCUच्या असतील, स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील, MPSC बाकीचे स्टेट असतील, सेंट्रल गव्हर्नमेंट असतील, UPSC असेल, ज्याच्या 1998 पासून ते 2022पर्यंत जेवढ्याही ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम ह्या कोणत्याही स्टेटमध्ये असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असतील राबवल्या गेल्या, तेवढ्या सर्व एक्झाम तुम्हाला मी या बुकमध्ये कवर केलेले आहे. जवळपास 45 वर्षाचा डाटा जो आहे तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळेल, ज्याच्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टरचा क्रायटेरिया काय असतो तो कवर केलेला आहे, जो की खाली तुम्हाला दाखवेल. इंटरव्ह्यू आणि सिलेक्शनचं गायडन्स, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे एक्झामिनेशनचे क्वेश्चन पेपर दिलेले आहेत, त्यांचा सिलेबस दिलेला आहे. त्याच्यानंतर व्हॅलिड अपडेटेड ॲन्सर की ज्याही वेळोवेळी ॲन्सर की पब्लिश केलेल्या डिपार्टमेंटकडून त्या दिलेल्या आहेत आणि 45 वर्षाची प्रश्नपत्रिका, 10 महत्त्वाचे प्रॅक्टिस सेट तुम्हाला या बुकमध्ये कवर केले. तर असे जवळपास 6,500पेक्षा जास्त MCQचा प्रॅक्टिस तुम्हाला या क्वेश्चन पेपरमधनं पुस्तकातनं होईल. खाली प्रकारे तुम्ही इंडेक्स बघू शकता पुस्तकाचा, ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ ड्रग इन्स्पेक्टर म्हणजे काय, तो कुठल्या सेक्शनच्या अंडर पब्लिक सर्वंट असतो, या सर्व महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. इंट्रोडक्शन ड्युटीज ऑफ पॉवर ऑफ द ड्रग इन्स्पेक्टर दिले, ड्रग इन्स्पेक्टरचं प्रिपरेशन कसं करावं लागेल ते दिलेलं आहे, त्यासाठी स्टँडर्ड बुक लिस्ट दिलेली आहे. त्याच्याबरोबर खाली सेंट्रल ड्रग इन्स्पेक्टरच्या अशा प्रकारचा सिलेबस मेन्शन केला UPSCचा. UPSCच्या 3 एक्झाम मेन्शन केल्यात, 11, 15 आणि 19. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम झालेल्या आहेत त्याचा सिलेबस दिलेला आहे. त्याच्यानंतर 2008ची, 2012, 2014 अशा 3 एक्झाम कवर केलेल्या आहेत मी. आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला असिस्टंट कमिशनरच्या प्रश्नपत्रिका ॲड करायच्यात आणि इथून पुढच्या 1-2 वर्षामध्ये ज्या एक्झाम झाल्या त्या ॲड करायच्यात. आणि त्या जर ॲड केल्या, जर तुमच्याकडे पुस्तक असेल तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट टेलिग्राम चॅनलवरती त्या अपडेटेड प्रश्नपत्रिका देईल. गुजरात स्टेटच्या 10, 14, 16, 11, 21, 21, 21 अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर तामिळनाडूच्या जवळपास एवढ्या प्रश्नपत्रिका, राजस्थानच्या एवढ्या 3 ते 4 प्रश्नपत्रिका, मध्य प्रदेश 2 प्रश्नपत्रिका दिल्या आहेत, हिमाचल प्रदेशच्या अशा 4 प्रश्नपत्रिका, ओडिसाची 1, बिहारच्या 2, केरळाची 1 आहे, आंध्र प्रदेशच्या 3, छत्तीसगडच्या 2, हरियाणाची 1, त्याच्यानंतर झारखंड, मेघालय, आसाम, गोवा, CDCUच्या सुद्धा एक्झाम होतात त्याच्यासुद्धा दिले आहेत, कर्नाटका, सिक्कीम आणि जवळपास 10 एवढे प्रॅक्टिस सेट तुम्हाला प्रॅक्टिससाठी या पुस्तकात अवेलेबल करून दिलेले आहेत मी. अशा प्रकारचं ड्रग इन्स्पेक्टरबद्दल महत्त्वाचं नोटिफिकेशन, त्याचं क्वालिफिकेशन काय असतं, ड्रग इन्स्पेक्टर टेस्ट काय कंडक्ट करतो, सिलेक्शन प्रोसेस कशी होते, ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामसाठी कसं आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, त्याच्यानंतर पॉवर ड्रग इन्स्पेक्टर म्हणजे काय, ही सर्व माहिती तुम्हाला जॉईनिंग कसं करायचं आपल्याला, त्याचं प्रिपरेशन, MCQ लेवल इंटरव्ह्यू कसा होतो, कुठले महत्त्वाचे सेक्शन आहेत इंटरव्ह्यूसाठी, कसे प्रश्न विचारले जातात, इंटरव्ह्यूच्या दरम्यान आपला अपीअरन्स किंवा पॅनल, ह्याच्याविषयी जेवढी मला माहिती याच्यामध्ये कवर करता येईल, महत्त्वाचे टिप्स, काही पॉईंट्स, हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. इंटरव्ह्यूसहित सर्व महत्त्वाचा डाटा तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटून जाईल. हे पुस्तक तुम्हाला Amazonवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे. काही अडचणी असेल मागवण्यासाठी तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती याची लिंक शेअर करू शकतो. मला व्हॉट्सअपवरती हाय करा, माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर अशा प्रकारची ही खूप आपल्यासाठी महत्त्वाची अपडेट होती. सर्व टेलिग्राम चॅनलवरती मागच्या अर्ध्या घंट्यापासून हे नोटिफिकेशन आपल्याला पोहोचलं असेल, तर थोड्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टबद्दल खूप मोठी भरती नक्कीच बघायला मिळेल. याच्याविषयी सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला वेळोवेळी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी देत असतो. मला नक्की तुम्ही तिथे येणाऱ्या भरतीसाठी जॉईन करू शकता. आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तो काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.